नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार। 33 केव्ही लाईनच्या लूज कॉन्टॅक्टमुळे ठिणग्या उडून खासापुरी शिवारातील 2 एकर ऊस जळून खाक। 2 लाखाचं नुकसान। वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवाकुट्टी मशीन परंडा। 12 वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन, सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा। पत्ता कुर्डवाडी, बायपास रोड, पोलीस कॉलनी समोर, परंडा। आता बातमी विस्ताराने। 33 केव्ही वीज वाहिनीच्या कट पॉइंट खांबावरील लूज कॉन्टॅक्टमुळे ठिणग्या उडून परंडा तालुक्यातील खासापुरी शिवारातील सर्व्हे नंबर 65 मधील खयूम शेख यांचा 2 एकर ऊस शनिवार दिनांक 18 मे रोजी दुपारी आग लागल्याने जळून खाक झाला आहे। या आगीत शेतकऱ्यांचे 2 लाखांचे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांना शेतकऱ्यांना दिली, मात्र सुस्तावलेली अधिकारी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पंचनामा करण्यासाठी आले नव्हते। 33 केव्हीच्या खांबावर सतत ठिणग्या होत असल्याची तोंडी तक्रार शेतकऱ्यानं लाईनमन यांच्याकडे वेळोवेळी केली होती, मात्र लाईनमन यांनी दुर्लक्ष केलं होतं। जमीन सर्व्हे नंबर 65 मधील 33 केव्ही लाईनचा कट पॉइंट पासून या ठिकाणावरून पिंपरखेड, काटेवस्ती व खासापुरी धरणाकडे वीज लाईन गेलेली आहे। या खांबावर जोडलेल्या तारा लूज झालेल्या असताना वीज कंपनीकडून दुरुस्ती करण्यात न आल्यानं ठिणग्या उडत आहे। वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे ऊस जळून नुकसान झाले आहे। नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी खयूम शेख यांनी केली आहे। तुमचं नाव, गाव सांगा। गाव खासापुरी। नाव खयूम अहमद शेख। कशामुळे ऊस जळालं आहे? ही एमएससीबीची लाईन गेलेली 33 केव्ही, त्याची लाईन चालू बंद होत असताना स्पार्किंग होती। काल ती जास्त स्पार्किंग होऊन चिनग्या उडाल्या। काल किती वाजता झालं हे? काहीतरी 4-5 वाजता टायमात झालं। किती ऊस जळालंय? 1.5 ते 2 एकरच्या आसपास ऊस जळाला। किती नुकसान झालंय? 2-2.5 लाख रुपयाचं नुकसान झालं। आता काय मागणी काय? आता काय आमची नुकसान भरपाई एमएससीबीने द्यावी। लय दिवस झालं ठिणग्या पडते, तारा जुन्या झालेल्या आहेत, कुजलेल्या आहेत। त्यांना तोंडी कल्पना दिली ती, तर त्यांनी काय दुर्लक्ष केलं त्याच्यावर। आता ही जळालेलं कल्पना दिली का त्यांना? जळालेली कल्पना दिली, साहेबाला फोन लावला, लाईनमॅनला बोलवलं, ते म्हणते साहेबाला बोला। साहेब म्हणते मी वरच्या साहेबाला बोलतो। इथं कोणी येऊन गेलं का बघून? कोण नाही आलंय। आलं नाही? आलं नाही। साहेबाला फोन लावला होता, कोणीच आलं नाही बघा। महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।